आणि यानंतर महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात 9 सेकंदात बातमी। पुढचे 3 दिवस राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा। कोकणामध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज। पुणे आणि साताऱ्यामधल्या घाट परिसरासाठी अतिवृष्टीची शक्यता आहे। दरम्यान मराठवाडा आणि विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे। मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे 7ही धरणांच्या जलसाठ्यामध्ये वाढ झाली आहे। मुसळधार पावसामुळे 7ही जलाशय जवळपास फुल झाली आहेत। 7ही धरणांमध्ये वर्षभराची तहान भागेल इतका पाणीसाठा। मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये आज अगदी पहाटेपासून जोरदार पावसाची नोंद झाली। अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली तसंच बोरिवलीसह इतर परिसरांमध्ये सुद्धा सध्या जोरदार पाऊस सुरू आहे। वसई, विरार, नालासोपारा परिसरामध्ये सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा हाच जोर कायम आहे। अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय। सकाळी कामावरती जाणाऱ्यांची मात्र कसरत होती आहे। पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम राहील असा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे। पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू आहे, तर हार्बर रेल्वेची वाहतूक 5 मिनिटं उशिरानं सुरू आहे। पावसाचा याच रस्ते वाहतुकीवरती सध्या तरी परिणाम झालेला नाही आहे। एकदा बातम्यांचा वेगवान आढावा। नांदेडमधल्या मुखेड तालुक्यामध्ये आज पहाटे झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे हाहाकार माजलाय। भिंगोली, भेंडेगाव, हसनाळ, रावणगाव, भासवाडी, सांगवी, भादेव यासह परिसरामधल्या अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। यंदाच्या पावसाळ्यामध्ये पहिल्यांदाच कोल्हापूरमधल्या राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे उघडले। भोगावतीच्या नदीपात्रामध्ये 11,500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। मराठवाड्यामधलं येलदरी धरण तुडुंब भरलं। धरणाचे सर्व 10 दरवाजे उघडले। येलदरी धरण भरल्यामुळे परभणी, हिंगोली, नांदेड, वसमत, पूर्णा या 5 प्रमुख शहरांसोबत 200 खेड्यांचा पाण्याचा प्रश्न मिटलाय। हिंगोलीमधल्या औंढा नागनाथ शहरामध्ये असलेल्या आदि नागनाथ मंदिरामध्ये पावसाचं पाणी शिरलंय। 3 ते 4 फूट मंदिरामध्ये पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे भक्तांना बाहेरून दर्शन घ्यावं लागतंय। बीडच्या माजलगाव तालुक्यामधल्या सरस्वती नदीला पूर आला। नदीकाठावरच्या घरांमध्ये सुद्धा पावसाचं पाणी शिरलंय। 10 ते 12 गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेला। जनजीवन विस्कळीत। सांगलीच्या चांदोली धरण परिसरामध्ये पुन्हा एकदा दमदार पाऊस। 24 तासामध्ये 83 मिलीमीटर पावसाची नोंद। विद्युतगृहामधून वारणा नदीच्या पात्रामध्ये 900 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। आणि या सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर बुलेटिन